नमस्कार, मी निर्मला नीनाज रेसिपीमध्ये स्वागत आहे. आपणच आंबोली कशी करायची बघूया. त्यासाठी मी दही घेतलेले 2 चमचे, त्यामध्ये ज्वारीचं पीठ 2 चमचे, तांदळाचं पीठ 2 चमचे, रवा 1 चमचा आणि पाणी घालून हे सगळं आपण मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, रवा, त्याच्यामध्ये आपण आता चिरलेली मिरची, चिरलेली आलं, कोथिंबीर असं सगळं चिरून कढीपत्ता त्याच्यात घालायचं. थोडी अर्धा चमचा हळद घालायची, जिरे घालायचे 1 चमचा, मीठ घालायचं अंदाजे. याच्यामध्ये डाळीचं पीठही तुम्ही थोडं घातलं तरीही चालतं. पीठ एकदम पातळ करून घ्यायचं आणि ते अर्धा तास भिजत ठेवायचं. आपण तवा घेतलेला आहे लोखंडाचा, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्याला काईल पण म्हणतात. त्याच्यावरती आपण 1 चमचा पीठ घातलेलं आहे. खूप छान अशी जाळी पडते. हा वेगळीच आंबोळी आहे. झटपट नाश्त्यासाठी आपण तयार करू शकतो. फक्त थोडंसं तयार व्हायला वेळ लागतो पाणी असल्यामुळं, पण एकदम छान कुरकुरीत अशी आंबोळी तयार होते. त्याच्यावर मी डाळीची चटणी घातली, फुटाणे डाळीची चटणी मी करते. आपणास जर फुटाणे डाळीची चटणी पाहायची असेल तर मला कमेंट करा. मस्त असा खरपूस आंबोळी तयार झालेली आहे. त्याच्यावरती आपण 1 चमचा लोणी घालायचं आणि मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाण्यासाठी घेऊ शकता. पहा, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.